नमस्कार, मी कैलास पवार, भूमी फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्था. प्रत्येक मुलीला इथं टास्क दिला जातो, वेगवेगळ्या पद्धतीनं डेली ऑडिट केलं जातं. त्याप्रमाणे प्रत्येक मुलीचा जो काय असेल शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक हा चारही प्रकारचा विकास कसा व्हायला पाहिजे या दृष्टिकोनातून विविध आम्ही प्रणाली वापरतो. आणि त्याचप्रमाणे आज बघितलं तर पहिलीच्या मुली, दुसरीच्या मुली, तिसरीच्या मुली आणि चौथीच्या मुली ह्या मराठी, इंग्लिश, हिंदी अतिशय चांगल्या प्रकारचं वाचन करतात, चांगल्या प्रकारचं लिखाण करतात. आणि त्याचबरोबर गणितात सुद्धा आज ही सुद्धा मुलगी दुसरीला आहे. ही मुलगी सुद्धा गुणाकार, भागाकार, 3 अंकी गुणाकार, भागाकार, काही मुली 4 अंकी गुणाकार, भागाकार, 5 अंकी गुणाकार, भागाकार, त्याच्यानंतर बेरीज, वजाबाकी किती पण मोठ्या स्वरूपात द्या तरी त्या सोडवतात. ह्याच स्वरूपात खऱ्या अर्थानं या मुलींचा आजचा हा विकास आहे. आणि इथं अनिता मॅडम सुद्धा त्यांच्या सगळ्या गोष्टी करून घेतात. त्याचबरोबर इतर वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी सुद्धा इथे करून घेतल्या जातात. आज आपण त्यातलंच बघू. आज हिला हिचा जो काही 8 दिवसाचं जे काही विकली टेस्ट पण होती. विकली टेस्ट प्रमाणे तिचे ऑडिट होतं, त्याप्रमाणे तिचं मार्क लिस्ट तयार होती. अशा स्वरूपाचं आज आपण आता ही कल्याणी इयत्ता दुसरीला आहे, तर तिची कशा स्वरूपात तयारी झालेली आहे, 8 दिवसात मॅडमनी कशी तयारी केलेली आहे, आणि त्या मॅडमनी पण काय काय तिच्यावरती आम्ही ज्या काय प्लॅनिंग करतो 8 दिवसाचं, तर त्या प्लॅनिंगचं सक्सेस किती आहे हे आज आपण आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. कारण ह्या मुलींचा विकास आणि ह्या मुलींचं भविष्य एवढं हे मुख्य ध्येय या संस्थेचं आहे. शेतकऱ्यांच्या मुली पुढे गेल्या पाहिजे, शेतकऱ्यांच्या मुली शिकल्या पाहिजे, शेतकऱ्यांच्या मुली उच्च पदावरती असल्या पाहिजे, हा मेन मोटो ठेवून आज खऱ्या अर्थानं भूमी फाउंडेशन या जमिनीवरती राहून या पाकळ्यांना फुलवण्याचं काम करत आहे. आता आपण कल्याणीचं बघूयात. कल्याणी, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. थँक्यू. व्हेरी गुड. तू पण गुड मॉर्निंग म्हणायचं. गुड नाईट. व्हेरी गुड. चला, आपण आता कल्याणीचा पूर्ण हा धडा लेसन कशी आहे ती वाचती बघा. आता छान वाचायला सुरुवात. The rat is fat. The rat has a hat. The hat is on. The rat is on the bat. The bat is on the mat. The rat sat on the bat. He mad me, he said. धन्यवाद. व्हेरी गुड. अतिशय एकदम म्हणजे बिनचूक कुठल्याही प्रकारचं न चुकता आज ती म्हणजे एकदम नॉन स्टॉप ती अक्षरशः काय झालं इंग्लिश तिने वाचलेलं आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, चांगल्या चांगल्या शाळेला ह्या जिल्हा परिषदच्या शाळा फिका पाडू शकतात, अशा स्वरूपाचा आजचा विकास या मुलींचा इथं जे काय होत असलेला जो विकास आहे हा अतिशय उत्तम प्रकारे सुरू आहे आणि तोच ध्यास आहे. व्हेरी गुड. आता आपण मराठी घेऊयात. मराठीचं पुस्तक. व्हेरी गुड, छान. आता मराठीचा धडा कोणता घ्यायचा? कल्याणीला धडे सगळेच आवडतात, पण आता तिचं घेऊयात आपल्या मनाने. कारण कोणता घ्यायचा तिच्या मनाने नाही, तर आपल्या मनाने तिचा आता हे घेऊयात. व्हेरी गुड, छान. आता त्या धड्याचं नाव आहे काय? ते अमर हुतात्मे झाले. व्हेरी गुड, छान आहे धड्याचं नाव पण. आणि ते धडा आता कल्याणी इयत्ता दुसरी हे आपल्याला वाचून दाखवेल. ते देशासाठी लढले. ते अमर हुतात्मे झाले. सोडिले सर्व घरदार. त्यागीला सुखी संसार. ज्योती जीवन जगले. ते देशासाठी लढले. तो तुरुंग दे उपवास सोसला. किती वनवास. कोणी फासावरती चढले. ते देशासाठी लढले. गडली झुंजली जनता. मग स्वतंत्र झाली मता. हिमशिखरी ध्वज फडफडले. ते देशासाठी लढले. हा राष्ट्रध्वज साक्षीला करू आपण वंदन. याला जयगीत गाऊया अपुले. ते देशासाठी लढले. धन्यवाद.
व्हेरी गुड, अति उत्तम. तिने मराठी पण बघा खूप सुंदररीत्या तिने वाचून दाखवलं. इंग्लिश पण खूप सुंदररीत्या तिने रीडिंग केलं. याच्या माग उपशिक्षण अधिकारी आपल्याकडे भारती चव्हाण मॅडम आलेल्या होत्या. तर त्यावेळेस तिचे टेबल सुरू होते. पाढे पण तिचे, टेबल पण तिचे किती पर्यंत झालेले आहे? 25. आता 25 पर्यंत तिचे टेबल झालेले आहेत. म्हणजे बऱ्यापैकी तिने खूप चांगल्या प्रकारे कव्हर केलं सगळं. म्हणजे सगळ्या मुलींचं आहे, हिचंच नाही. आज आपण लहानातून वरती हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. कारण जर लहान मुली इतक्या एक्सपर्ट आणि इतक्या परफेक्ट इथं होत असेल, तर बाकीचाही देखील विकास तुम्ही कसा होत असेल इथं, हे बघण्यासारखं आहे. तर खऱ्या अर्थानं हाच विकास, हा देश या तरुणांवरती उभा राहणार आहे. हा देश या तरुणांवरती प्रगती करणार आहे. खऱ्या अर्थानं या देशाचं उज्ज्वल भविष्य कोण आहे? तर हे तरुण आणि हे युवा वर्ग आहे. म्हणून कोठारी आयोगाने सांगितलंय, या देशाची प्रगती ही वर्गावर्गातून घडली पाहिजे. हे देशाची प्रगती किंवा हा देश वर्गावर्गातून उभा राहिला पाहिजे. म्हणून देशातले प्रत्येक विद्यार्थी आज मानसिक, शारीरिक आणि म्हणजे शैक्षणिक या सर्वांगीण दृष्टिकोनातून विकास झाला पाहिजे. बरं, ह्या मुली वाचनात, लिखाणात किंवा याच्यात नाही, तर ह्या सगळ्या याच्यात पुढे, कोण गायनात पुढं, कोण वाद्यात पुढं, कोण सगळ्या याच्यात पुढं, सगळ्या प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारचं आज गुरुपौर्णिमा आहे. आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आजचा म्हणजे आज आम्ही हा उपक्रम घेतलेला आहे. आणि आज सगळ्या मुली खूप सुंदररीत्या वाचनाचं आहे. आणि सगळ्यांना सगळ्याच मुलींनी खूप चांगल्या प्रकारचं वाचन. चला कल्याणी, आपलं काय तुझं नाव? ये.